बहरलं अगदी मान्यवरांच्या येण्यानं आणि आमची स्पर्धा रंगली मान्यवरांच्या येण्यानं. माणुसकी जपणारी, आपुलकी बांधिलकी जपणारी दमदार स्पर्धा, कोरावळेकर चषक बिग धमाका, अब आएगा खेल का असली मजा. आणि आमच्या मान्यवरांच्या येण्यानं आमच्या व्यासपीठाची शोभा वाढली. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं, कोरावळे गावाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेनेचा बुलंद आवाज, दमदार व्यक्तिमत्व, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आमचे कल्पेश शेठ धुमाळ यांचं आमच्या मंचावरती आगमन झालंय आणि दादांचं पुन्हा एकदा कोरावळेकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो नक्कीच. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा माणूस तुम्हा सर्वांचा दादा कल्पेश दादा धुमाळ यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं. शिवसेना म्हटलं की बंधन धाग्याचं आणि काहीच वाघाचं, आणि वाघासारखा माणूस आपल्या व्यासपीठावर पाहता. पुढचा बॉल, बॅटची लीडिंग एज यष्टीरक्षकाच्या मागे, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात, पकडला जल संपवलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक पहिला, बॅटिंग करत असताना वैभव तुपे गोल्डन डकचा शिकार. बहुत बड़ी विकेट फिलहाल मैदान के अंदर. पहले सत्र का खेल यहाँ पर और पहले ही सत्र में शानदार गेंदबाजी, बड़ी मछली जाल में वैभव मैदान के बाहर. नए बल्लेबाज तीसरे पायदान पर मैदान के अंदर उतरते हुए चंदू चैंपियन बन पाएंगे, ये देखना होगा. नक्कीच चंदू चॅम्पियन म्हणजेच सांगायचं झालं, जो मूवी आला खरं तर तो बायोपिक होता. चंदू चॅम्पियन भारतासाठी पॅरा ऑलिम्पिक्स या स्पर्धेमध्ये ज्याने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं ते चंदू चॅम्पियन. अर्थातच चंदू मत कहना, चैंपियन हूं मैं. और वैसी पारी इन्हें अब साकारणी होगी मैदान के अंदर. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे र, असं कुठलंच गाव नाही र जिथं आमच्या कल्पेश दादाचं नाव नाही र. मंचावरती विराजमान कल्पेश दादा धुमाल या मैच का आनंद घेतात. ऑन साइड पर पुल करने का प्रयास, इस बार नीचे रही गेंद और चुरा लिया है तुमने इस रन को. बड़ी तेजी से रन चुराए यहाँ पर. सिंगल यहाँ पर प्राप्त करते हुए. हॅलो, नक्कीच एक सिंगल मिळेल. चोटी धावसंख्या आपण पाहायला मिळते, जिथे एकच धाव मिळेल, एका धावेने संघ पुढे जाईल. बॉलिंग मार्कवर जयेश पवारा या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. मागील मॅचचा हिरो होता, ज्यानं ती मॅच मानतो मॅच डेडिकेट केली होती. बड़ा दिल वाला ये खिलाड़ी, अक्सर अच्छी गेंदबाजी के लिए ये जाना जाता है. पिछले मुकाबले में जिन्होंने 3 रन खर्च कर 3 विकेटें चटकाई थी, ओवर हैट्रिक संपादित करने वाले ये बहुत ही शानदार गेंदबाज है. नपीतुली गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. एक्यूरेसी इनकी दमदार है. हो नक्कीच. भेदकता त्याची पाहायला मिळते. या षटकामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते. आत्तापर्यंत पहिल्या 4 बॉलवर 3च धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक अतिरिक्त 22च्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळाले. कॉम्बिनेशन के लिए बहुत सारा पॉजिटिव रिस्पांस आया. जांबुडी टीम के सभी खिलाड़ियों ने कहा कि अगले साल अविनाश ठाकुर, प्रथमेश ठाकुर एवन जोड़ी होगी उनके चेतन स्मृति शो में. अब से इन्विटेशन दे के रखा उन्होंने. येस, थँक्यू. खरं तर मुरबाड म्हटलं की असं म्हटलं जातं की गुगल मॅपवर लोकेशन लिहून मुरबाड अ प्लेस टू हेवन, याबद्दल काय म्हणाल? येस, अगदी निसर्ग सानिध्यामध्ये बसलेलं हे दमदार आमचं मुरबाड. अगली पेशकश, रिवर्स खेलने का प्रयास, इस बार स्विंग एंड मिस. आपको पता है कि स्वप्निल भी बहुत अच्छे कमेंटेटर है, अच्छी बाइट देते हैं, अच्छी साथ देते हैं, क्योंकि एसपीओ भ्रमंती में बोलने की आदत है उन्हें. हो नक्कीच. आम्ही सुद्धा ज्या दिवशी आपण या स्पर्धेला हुकला होतात, मिसिंग होता, त्या दिवशी आम्ही ऐकत होतो. ज्यावेळेस थोडीशी लाईट गेली होती ते सुद्धा गुणगुणत होते. त्यावेळेस समालोचकाकडे असणारे जो शब्द प्रयोग आहेत ते त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. तो देखिए, अक्सर कहा जाता है कि जो अच्छा सुनता है वो अच्छा बोल पाता है. तर चांगला वक्ता होण्यापूर्वी तुम्हाला चांगला श्रोता होणं गरजेचं. और स्कोरर क्या होता है कि कमेंटेटर के बगल में बैठे रहते हैं भाई, ये अक्सर सब चीज़ें सुनते हैं और सुन के बोलने भी लग गए अब. हो, आणि नक्कीच ज्यावेळेस समालोचक समालोचन करत असतो त्यावेळेस फार वेळा तो स्कोररशीच बोलत असतो, त्यामुळे स्कोरर फार चांगल्यारीत्या ते कॅप्चर करत असतो. आणि नेहमी सांगितलं जातं की तुमचा स्कोरर बोलका असणं फार महत्त्वाचं आहे. स्कोरर बोलका असेल तर समालोचकाला देखील मजा येते. चलते मुकाबले की ओर, पहले ओवर का खेल समाप्त. फिर एक बार बहुत ही अच्छी गेंदबाजी की. जयेश ने पिछले मुकाबले में 3 रन खर्च किए थे, तो इस मुकाबले में केवल 2 रन खर्च किए. क्या गेंदबाजी, बहुत प्रशंसा होगी आज के दिन में जयेश नामक इस गेंदबाज की. हो, आणि नक्कीच 22च्या स्वरूपातली एक अतिरिक्त, अर्थात धावफलकावरती धावा 3. लोवर फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका फसलाय. तोच खेळाडू ज्यानं आत्ताच 3च धावा खर्च केल्या होत्या, तो जयेश पवारच्या हातामध्ये गेलाय झेल. आणि फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2, फलंदाज विठ्ठल बैक टू द डगआउट. ओमसा या अम्बेली टीम क्या प्रदर्शन कर रही है भाई इस प्रतियोगिता में. बहुत ही शानदार प्रदर्शन.
येस अंपायर. उनका हम शुक्रिया अदा करेंगे. थँक्यू सो मच. नक्कीच बघा मिररचं रिफ्लेक्शन पडतं आणि रिफ्लेक्शनमुळे फलंदाजाला डिस्ट्रॅक्शन होतं आणि प्लीज आणि खरं तर प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करूया कारण बघा तिकडून स्क्वेअर लेग कडून अगदी लॉंग लेगच्या दिशेने ते धावत गेले आणि तदनंतर मात्र त्यांचं मोलाचं सहकार्य. तो चलिए भाई, ये ट्रेंट बोल्ट आज से जयेश को इस पूरे मुरबाड क्रिकेट में ट्रेंट बोल्ट कर कर जाने जाएंगे सब, क्योंकि पावर प्ले के ओवर में ज़्यादा विकेटें, रन कम, कम खर्चा और फुल चर्चा. हो नक्कीच चर्चा राहिली आहे खेळाडूची कारण तशी प्रशंसनीय कामगिरी करतो तो आपल्या संघासाठी. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु बॅटची आतली कडा घेत बॉल येतो मिड ऑन कडा जिथे लॉंग ऑन कडून जयेश फार बिझी राहिला. खरं तर बराचसा अंतर फिल्डिंगमध्ये पार करतोय आपल्या संघासाठी. संघाचा संघनायक म्हणून, संघाचा नेता म्हणून, संघाचा दिशादर्शक म्हणून कामगिरी करतो. उत्तरदायित्व निभाए यहाँ पर अभी इस पूरी प्रतियोगिता में. और अब से अगले आने वाले स्वप्निल, आप भी जब कमेंटेटर आएंगे और जब जयेश खेलेंगे तब उन्हें बताना चाहिए कि ट्रेंट बोल्ट नाम से जाने जाएंगे अब से ये मुरबाड के ट्रेंट बोल्ट जयेश. हो नक्कीच कारण तशा प्रकारची कामगिरी ते सातत्याने करतात. पुढचा बॉल ऋषी पवार तयार. अगली पेश किया, शार्प ट्रैकर, पुल किया ऑन साइड पर, दो खिलाड़ी उनके बीच से. व्हाट अ शॉट, इट्स अ पैरेलल, फैंटास्टिक, फ्लैट एंड फ्यूरियस. 6 रन. कमालीचा फटका, समांतर स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु गॅप सिलेक्शन प्रॉपर होता. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधातून बॉलला सीमा पार धाडल्या. जणू काय जो धावसंख्येचा बांध बांधला होता ना जयेश पवारनं, ती धावसंख्येची कोंडी फोडण्याचं काम शिवशंभो आनंदवाडीच्या संघाच्या चंदूनं केलं. चॅम्पियन सारखी बॅटिंग करतो. भूलिए मत, अभी की पिछले मुकाबले में जब आनंदवाड़ी टीम खेल रही थी तब ऐसी कुछ परिस्थिति थी उनकी. 3 से 4 विकेट कुछ उन्होंने गंवाए थे और केवल 5-6 रन थे उनके स्कोरबोर्ड पर. लेकिन उसके बाद अगले आने वाले 2 ओवर में जिस अटैकिंग अप्रोच के साथ बल्लेबाजी की थी, यानी एक याद रखिए, टॉप ऑर्डर थोड़ा ज़रूर वीक है इस टीम का, लेकिन मिडल ऑर्डर में वो क्षमता है रन बनाने की. तो अब मिडल ऑर्डर के बल्लेबाज क्या जिम्मेदारी ले पाएंगे, क्या इतिहास दोहराएंगे, ये देखना होगा. हो नक्कीच तशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल आणि इतिहास हा मोडण्यासाठीच बनला जातो. आता इतिहास मोडला जाईल का. 5वें पायदान पर आकर 10 गेंदों में 32 रन बनाए थे 320 के स्ट्राइक रेट से. वही बल्लेबाज अब मनीष होंगे इस बार. गैप में खेलने का प्रयास, चलिए भाई, फील्डर भाग रहे, वॉट अ पट, वॉट अ फील्डिंग. लेकिन दूसरे खिलाड़ी देखिए आपने गड़बड़ी की तो चलिए अभी भी रुका रहे भाई ये गेंद को. 1 से भले 2, 2 से भले 3, 3 मिले लेकिन 1 बचाया उस फील्डर ने. यदि पहले अटेम्प्ट में ही वो दूसरे फील्डर सामने वाले रुकते तो शायद 2 बच पाते, लेकिन कोई दिक्कत नहीं, 1 रन बचा अपनी टीम के लिए. हो नक्कीच रिले फिल्डिंगचा प्रयत्न इथे केला गेला होता परंतु दुसऱ्या फिल्डरचं तेवढंसं लक्ष नव्हतं कारण ज्या अँगलनी बॉल ट्रॅव्हल झाला फलंदाज क्षेत्ररक्षकानं तो बॉल आतमध्ये ढकलल्यानंतर बॉल स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेने निघून गेला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा फुटबॉल स्टाईलनं चेंडूला फील्ड केलं आणि तत्पूर्वी एक धाव आपल्या संघासाठी निर्णायक होती ती रोखली. 14 रन स्कोरबोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर, 14 लॉस ऑफ 2 विकेट. अगली पेशकश अराउंड विकेट से आए थे इस बार, बड़ी अपील, लेकिन कॉट बिहाइंड द विकेट की अपील आप स्क्वायर लेग अंपायर के पास क्यों कर रहे हो भाई. ये अपील आपको मेन अंपायर के पास करने की ध्यान दीजिए. स्क्वायर लेग अंपायर कोई इन्वॉल्वमेंट नहीं लेंगे इसमें, लेकिन यदि डाउटफुल हो, यदि मेन अंपायर जाकर पूछेंगे कि डिसीजन में कुछ चेंजेस करने हैं या नहीं, कि क्या है, अंदरूनी सिरा लगा है, बाहरी सिरा लगा है, हाँ ना, ये सब चीज़ें देखी जाएंगी. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद 14 रन 2 विकेट के नुकसान पर. हो नक्कीच 12 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती 14 धावा लागत असताना पाहायला मिळाल्यात. जिथे ह्या पार्टनरशिपचा विचार केला तर दोनही फलंदाजांच्या माध्यमातून ज्यावेळेस चंदू आणि मनीष समवेत खेळले तर 5 बॉल आणि 11 धावांची पार्टनरशिप दोघांच्या मध्ये झाल्या. आमचे समालोचक माफी असावी स्कोरर मित्र स्वप्नील आम्हाला सांगतात धावफलकावरती 14 लागल्यात. आतापर्यंत एकच अतिरिक्त धाव गेले. नवीन षटकाला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवर बॉलर जय तैयार. और देखिए आई प्रोटेक्टर की कल हमने चर्चा की थी इसी प्रतियोगिता में अभी की अक्सर बहुत से खिलाड़ी आई प्रोटेक्टर लेकर लगाकर खेलते हैं, जिसमें किरण पवार का हमने जिक्र किया था, अक्षय पवार सावले का जिक्र किया था. लेकिन मुरबाड के एक ऐसे खिलाड़ी जो जब विकेट कीपर की भूमिका में होते हैं, मेरे ख्याल से बिहाइंड विकेट फिलहाल हम देख रहे हैं अक्षय पवार अम्बेले के, जो जब
बतौर फील्डर यस अंपायर रिव्यू की मांग की गई, बल्लेबाजी करने वाली टीम का रिव्यू होगा बेस्ट आई के लिए। तो जैसे हम चर्चा कर रहे थे कि आई प्रोटेक्टर अक्षय पवार जो अंबेले के खिलाड़ी है, देखिए जब फील्डिंग करते हैं विकेट कीपर की भूमिका में होते तो ब्लैक ग्लेयर्स लगाते हैं, और जब बल्लेबाजी करने के लिए आते तो व्हाईट ग्लेयर्स लगा के आते हैं। हो नक्कीच आय प्रोटेक्शन हे गरजेचं आहे. तुमच्या क्रिकेट तुम्ही गावासाठी खेळत असताना स्वतःची काळजी तुम्हाला स्वतः घ्यावी लागेल. जे क्रिकेटनं तुम्हाला इक्विपमेंट्स दिलेत त्याचा वापर तुम्हाला पुरेपूर करणं आवश्यकच असेल. कारण यष्टीरक्षण करत असताना हातामध्ये ग्लोव्जचा वापर करा. कारण क्रिकेटमध्ये एकाच खेळाडूला ऑन फील्डवर मुभा असते जो हातामध्ये ग्लव्स वापरून फिल्डिंग करू शकतो, ते म्हणजे यष्टीरक्षक. आणि यष्टीरक्षकाने मी तर म्हणेन ग्लोव्जचा वापर करा. इट्स अ नो बॉल रिव्यू सक्सेसफुल, रिव्यू रिटेन. ये नो बॉल करार दी टीवी अंपायर ने, और इसी के साथ अब मिलेगा फ्री हिट. अब आएगा मजा. नक्कीच या स्पर्धेचं टायटलच तसा, कोरावळेकर चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम. अब आएगा खेल का असली मजा. तो देखेंगे फ्री हिट बॉल पर क्या बड़ा हिट लगा पाएंगे बल्लेबाज, क्या फ्री हिट बॉल पर एयर स्ट्राइक कर पाएंगे बल्लेबाज, देखना जरूरी. हो पुढचा बॉल मनीष शिंगोले जो मागच्या मॅचचा हिरो राहिला होता. फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट ओव्हर दी बॉलर्स हेड, परंतु चांगली फिल्डिंग आहे. वाईट लॉंगर कडून ऑर्थोडॉक्स लॉंगरला ऋषी पवार आले होते. तत्पूर्वी 2 धाव मात्र मनीषच्या खात्यामध्ये ऍड केले जातील. 2 धावफलक पुढे जाईल. 17 रन 17 धावा. जैसे मैंने जिक्र किया था पिछले मुकाबले में शिव शंभू स्पोर्ट्स आनंदवाड़ी टीम ने जरूर शुरुआत थोड़ी खराब की, लेकिन अगले 2 ओवर में ऐसे बल्लेबाजी की कि सामने वाली टीम के नाक में दम कर दिया इन्होंने. लेकिन इस बार थोड़े अलग इंटेंशन से. दूसरी तरफ देखा जाए तो बात करेंगे ओम साई अंबेले टीम, ये इनका गेंदबाजी ब्रह्मास्त्र रहा है. शानदार गेंदबाजी अब तक. हो नक्कीच चांगली बॉलिंग करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं जय सुरोशे. समोरच्या दिशेने खेळण्याचा फटका होता, फटका फसलाय. गोलंदाज बॉल खाली येतोय. इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, झेल ड्रॉप करतोय क्षेत्ररक्षक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करू शकला नाही आणि इथे जीवनदान मिळतं. आपको याद है कल्याण के मैदान पर जब सिद्धू पाटिल का 2 रनों पर कैच ड्रॉप हुआ था, तब सिद्धू पाटिल ने नाबाद 61 रनों की पारी खेली थी वाडेगर टीम के लिए. तो कैचेस छूटने के बाद अक्सर बल्लेबाजों को हावी होते हुए नजर आया है, लेकिन इस बार जो जीवनदान दिया मनस्वी 11 ओमसाई अंबेले टीम के इस गेंदबाज जय ने, फायदा उठा पाएंगे बल्लेबाज. पाहूयात, पाहताय आणि पाहायलाच लागेल कारण स्पर्धाच तशी आहे. चंदू ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. कोलाट टाकला होता, बॉलला पाठवला एक साख्याबार रिजन मध्ये. चांगला स्ट्रोक डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे तिथे. एक मिनिट दुसरीचा प्रयत्न, परंतु नाही. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल फलंदाज चंदूला. एकाच धाब्याने संघ पुढे जाईल. इथून मात्र आता मनीष शिंगोले ऑन स्ट्राईकवर आपला पाहायला मिळेल. 19 ला 2 ही स्थिती आपण पाहता. बहुत बहुत खराब परिस्थिति फिलहाल इस मुकाबले में. खेल के पहले सत्र में शिव शंभू स्पोर्ट्स आनंदवाड़ी टीम की यहाँ से अभी भी समय आपके हाथों से गया नहीं है. अभी भी मेरे ख्याल से लगभग 9 गेंदें शेष है आपके हाथ में. 9 गेंदों में 20-22 रन आप जोड़ते हो. मजा आएगा इस मुकाबले में. अगली पेशकश ऑन ड्राइव किया इस बार अलॉन्ग द कार्पेट, स्क्वायर लेग पर गेंद, फील्डर वहां पर मौजूद. केवल 1 रन. अभी इक्का दुक्का सिंगल डबल से काम कब तक चलेगा. नक्कीच थेंबे थेंबे तहेसच असं म्हटलं जातं, परंतु तळ नाही. तुम्हाला धावसंख्येचा सागर साचवावा लागेल कारण प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा तितकेच ताकदवान फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एब्सोल्युटली यू आर राइट. बहुत ही बेहतरीन आपने जिक्र किया कि इक्का दुक्का सिंगल डबल से काम नहीं चलेगा. अंबेले टीम की ताकत जरूर उनकी गेंदबाजी है, लेकिन दूसरी तरफ आनंदवाड़ी टीम की ताकत उनकी बल्लेबाजी है. तो यहाँ गेंदबाज कमजोर, वहाँ बल्लेबाज कमजोर, तो क्या होगा इस मुकाबले में. मजा आएगा. पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जय तयार. खोलात टाकण्याचा प्रयत्न, लो व फुल टॉस. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण दिलं होतं फलंदाजाला आमंत्रण आणि बॉलला सरळ थेट पाठवलं सीमा पार. षटकार. ये ऐसे बल्लेबाज है जो सोकर देखते हैं बॉल कहाँ जा रही है. खुद ने मारा हुआ छक्का सोकर देखना सबको नहीं प्राप्त होता है भाई. हो हो नक्कीच. जरूर एक रील व्हायरल झाली होती इंस्टावर प्रचंड ओपन क्रिकेट मधला पप्पू तोडकरची रील. आय थिंक हा खेळाडू खरं तर फॉलिंग स्वीपचा तो फटका आणि तशाच प्रकारचा स्ट्रोक लो फुल टॉस वर षटकार पाहायला मिळाला. एक्शन रिप्ले देखिए भाई, सिर पर हाथ रख रहे हैं, आराम से देख रहे हैं कि ये गेंद कहाँ गई. स्वैग से स्वैग दिखाया यहाँ पर बल्लेबाज ने. इस बार ओवर द बॉलर सेड, और लीजिए
छक्के का प्रत्युत्तर दिया है गेंदबाज ने। आप सोकर देखिए छक्का का है, हम आपको मैदान के बाहर निकालेंगे। नक्कीच आता बाहेर बसून मॅचचा आनंद घ्या असाच गोलंदाज सांगतोय जय सुरोशे। शेवटच्या बॉलवर विजय मिळवतोय आणि फलंदाजाला बाद केलं। 26 ला 3 षटकांचा खेळ संपला। 3 ओवर के बाद 26 3 विकेट के नुकसान पर 50-50 मैं तो कहूंगा अभी भी मैच बैलेंस है, क्योंकि आखिरी ओवर में 18 15 12 भी रन आए तो मैं कहूंगा एक अच्छा बिग फाइट मुकाबला हमें देखने मिलेगा। हो नक्कीच, कारण एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल। 26 धावा धावफलकावरती लागलेत। किमान 40 ची धावसंख्या गाठली ना तर मात्र दुसऱ्या सत्रात मॅच पाहायला नक्कीच मजा येईल। 35 भी अगर बनते तो मुकाबला बन सकता है, क्योंकि पिछले मुकाबले में अंबेले टीम जब बल्लेबाजी कर रही थी उन्होंने केवल 38 रन बनाए थे मेरे ख्याल से, तो बल्लेबाजी कहीं ना कहीं हल्की सी कमजोर नजर आई वहां पर। आणि शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, 4 दिवसीय श्रृंखला आपण पाहतोय, त्यामुळे आता एकाच खेळपट्टीवर आपण ही स्पर्धा खेळते, त्यामुळे शेवटचा दिवस बॉलर्सला थोडीशी मदत असेल का? देखेंगे भाई, अब ये तो बड़ा सवाल आपने किया, लेकिन जिस तरह से अब तक इस विकेट ने गेंदबाजों के साथ ही मैं कहूंगा गेंदबाजों के लिए नंदनवन होगी, लेकिन इस बार टूट पड़े बल्लेबाज। ओवर द लॉन्ग ऑफ सीधे बाउंड्री लाइन के बाहर, पिछले मुकाबले के हीरो फिर से एक बार चमकते हुए मैदान में 6 रन। गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून बॅटिंग करतोय फलंदाज मनीष शिंगोले। मागील मॅच मध्ये जे केलं होतं ना त्याची पुनरावृत्ती करत असताना शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवर हवाई सफर षटकार। यस, मनीष भी कह रहे हैं मैदान के अंदर कि हम इतिहास रटने नहीं इतिहास रचने आए, और उसी तलाश में ये शानदार हिट इन्होंने लगाया। 6 के 7 को टोटल आगे बढ़ता हुआ 32 रन 3 विकेट के नुकसान पर। हो नक्कीच कमालीची बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याला माहिती आहे शेवटचं एक षटक म्हणजेच हाणामारीचं षटक। या षटकामध्ये मला टार्गेट सेट करायचं आणि टार्गेट सेट करत असताना चांगली बॅटिंग करतोय। चला, आमच्या इथे एक बँक ऑफ महाराष्ट्राचं डेबिट कार्ड जमा झालं, कृपया कोणाचं असेल तर आपण इथनं कलेक्ट करा। बैंक ऑफ महाराष्ट्र भाई, किसी का डेबिट कार्ड होगा लेकर जाइए, बहुत पैसे उसमें। नंबर तुम्ही आल्यावरती सांगा, इथे काही सांगितलं जाणार नाही। पासवर्ड सांगा, एटीएम मधून 500 रुपये आणून दाखवा, मग दिलं जाईल। तो चलिए फिर से एक बार चलते मुकाबले की ओर। धीमी गेंद थी यहाँ पर, बीट हुए पूरी तरह से बल्लेबाज। डॉट बॉल की समाप्ति। आर्यन पवार आपल्या तालावर नाचवण्याचं काम करतोय फलंदाज मनीष शिंगोलेला। एक षटकार जरूर मारला अशी, परंतु तदनंतर 2 डॉट बॉल सुद्धा आलेत। यस, डॉट बॉल की समाप्ति, बिंदी गेंद समाप्त होती भी यहाँ पर। स्विंग एंड मिस, बैक टू बैक 2 डॉट गेंदे, एक बड़ा हिट आने के बाद अब यहाँ पर बल्लेबाज थोड़े अंडर प्रेशर नजर आते हुए। राउंड विकेट से बॉडी लाइन पर जोरदार हिट हुई है गेंद। बहुत बढ़िया स्लॉग और स्पेशलिस्ट है ये, अक्सर जाने जाते आखिरी ओवर की गेंदबाजी के लिए। और बात करेंगे मनस्वी 11 ओमसाई अंबेले के, सभी गेंदबाजों ने इंप्रेस किया है आज। ऐसे नहीं कि एक आध दूसरे गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की, भाई चारों ही गेंदबाज चमक रहे हैं फिलहाल इस मुकाबले में। हो नक्कीच, पहिल्या षटकापासून चांगली बॉलिंग। हो यावेळेसचा बॉल शफल झाले, पिकअप बॉलला पाठवला, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, बराच लांबच लांब, धमाकेदार असरदार कोरावळेकर चषक 2025 स्पेशल षटकार। मनीष देखिए अब आक्रामक रूप धारण कर रहे हैं मैदान के अंदर, और साथ ही साथ सुरेश, दोनों ही बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रही है ना भूलिए। मनीष ने भी छक्का दागा है, अब सुरेश ने भी एक बड़ा हिट लगाया है। अक्सर ये दोनों ही खिलाड़ी पावर हिटिंग के लिए जाने जाते हैं और फिलहाल पावर हिटिंग कर रहे हैं मैदान में। आखिरी गेंद, फिर से एक बार गेंदबाज तैयार, स्लो स्पिन ऑन साइड पर स्वीप किया है, आसान सा ये स्ट्रोक, चौका बटोरा यहाँ पर। तो ओवर की समाप्ति, पहले 3 ओवर में कुछ रन नहीं बने थे, लेकिन भाई मैंने कहा कि ये आनंदवाड़ी टीम है, बच के रहना रे बाबा, बच के रहना रे इनसे, बच के आप रहे नहीं। कैजुअल अप्रोच नजर आया और आखिरी ओवर में तगड़े रन बटोरे। चला, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो श्री गणेश दहीगाव, त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतील रविराज ब्लास्टर्स जांभुडे। चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण या, दोन्ही संघाचे संघनायक आपण या, प्लीज नाणेफेक करून घेऊया आपण टॉस बॉक्स मध्ये। तर शिवसेनेचा बुलंद आवाज, दमदार व्यक्तिमत्व, अगदी युवकांच्या गळ्यातील ताईत आमचे कल्पेश दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। हो, मी दादांना विनंती करतो आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये। शिवसेनेची मुलूक मैदानी तोप, शिवसेना म्हटलं की बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं, आणि वाघासारखा माणूस आपण आमच्या मुख्य ऑन स्क्रीनवर पाहता।
एका बाजूने जांभुडेचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूने श्री गणेश दहीगाव संघाचे कर्णधार आपल्या समेत जोडले जातील. मी दादांना विनंती करतोय, कल्पेशजी धुमाळ सर आपण या प्लीज. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. फर्स्ट ऑफ ऑल मोस्ट वेलकम ऑन दिस टुर्नामेंट. हे जे दोन्ही संघाचे संघनायक कोण कॉल करतोय? जांभुडे. युवा कॅप्टन्सला संधी दिली आहे. टेल इज द कॉल, अर्थातच टेल आलाय सुद्धा. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचा. काटा आलेला आहे. खरं तर प्रथमतः निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. आज खरं तर दुसरी मॅच दुसऱ्यांदा टॉस जिंकतोस. काय घरातून देवाच्या पाया पडून आलास? हो नक्कीच. हो नक्कीच. देवावर सुद्धा श्रद्धा असावी, नशिबाची साथ सुद्धा त्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये आपल्या संघाने चांगली कामगिरी केली, एकंदरीत त्याबद्दल काय म्हणाल? काय नाही, सगळे प्रॅक्टिसमध्ये आहेत, सगळे चांगले परफॉर्मन्स करत आहेत, असंही करत राहा. या मॅचसाठी स्ट्रॅटेजी काय? कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक मॅच जिंकून आलाय. मागील मॅच फ्रेश मॅच होती, परंतु ह्या संघाकडे सुद्धा बराचसा अनुभव आहे. श्री गणेश दहीगाव या विभागातील एक चांगला संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट कसा खेळ राहील? काय नाही, स्ट्रेचरची 40च्या आता आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. बघा पुन्हा एकदा त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. हे होते जांभुडे संघाचे युवा संघनायक, त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊयात. दुसऱ्या बाजूने श्री गणेश दहीगाव संघ, काय म्हणाल? पहिली मॅच चांगली राहिली. आता या मॅचमध्ये जांभुडे संघ आहे, दिनेश मार्केसारखे फलंदाज आहेत, त्यांच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी रणनीती असेल? प्रथमतः बॅटिंग आले आपल्या वाटेला, काय रणनीती आहे? 50+ स्कोर करण्याचा विचार करू. हो नक्कीच, 50+ चालू मॅचमध्ये सुद्धा पाहता आपण 43 धाबा झाले. त्यामुळे या मैदानावर 50 धाबा सेफ असतील, परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समन्स चांगल्या पद्धतीने खेळ करतात. काय गोलंदाजांची विशेष रणनीती असेल? काही वेगळे डावपेच? काय नाही, मागच्या मॅच जे गोलंदाजी केली त्यानुसार आम्ही गोलंदाजी करणार आहेत. ओके, शुभेच्छा असतील आपल्याला सुद्धा. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जांभुडे हॅव वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू सिलेक्ट ऑल फर्स्ट. अर्थातच फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहताय. कोरावळेकर चषक 2025 मुरबाड तालुक्याची मानाची, अभिमानाची आणि कोरावळे गावच्या प्रतिष्ठेची स्पर्धा कोरावळेकर चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. अर्थातच कोरावळेकर चषक 2025. अब आएगा खेल का असली मजा. जाऊया चल. कॉम बॉक्स मध्ये. यस यस डेफिनेटली. अभी आइए कमेंट्री बॉक्स में. चलिए अंपायर्स देखिए बल्लेबाज क्या कह रहे हैं. 2 ही गेंदें चॉइस दी जाएंगी, याद रखिए उन दोनों में से आपको चॉइस करना होगा बॉल. येस. मी विनंती करतो आपण जाऊयात अतिथी सन्मान सोहळ्याकडे. शिवसेनेची मुलुक मैदानी तोप. अगदी आपण पाहिलं तर युवकांच्या गळ्यातील ताईत अगदी अत्यंत कमी कालावधीमध्ये ज्यांच्या नावाची दमदार चर्चा अखंड मुरबाड तालुक्यामध्ये राहिली, शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय कल्पेशजी धुमाळ साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र, असं कुठलंच गाव नाही र जिथं आमच्या कल्पेश दादाचं नाव नाही र. दादांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. हनुमानजी धुमाळ यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण दादांचा सन्मान करायचा आहे. युवकांच्या गळ्यातील ताईत अगदी तडफदार दमदार नेतृत्व, शिवसेनेचा बुलंद आवाज शिंदे साहेबांचे आहेत भरपूर खास. अगदी त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. कल्पेशजी धुमाळ साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीनं आपण पार पाडतोय. तडफदार नेतृत्व शिंदे साहेबांचे अगदी आपण पाहिले तर निकटवर्ती आहेत, विश्वासू आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. कल्पेशभाई धुमाळ यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कोरावळेकर चषकाची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन आपण आदरणीय कल्पेशजी धुमाळ दादांचा सन्मान आपल्या मंचावरती पार पाडतोय. एकच वादा आमचा कल्पेश दादा आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात. त्यानंतर मी विनंती करेन आमचे पिंकेश दादा, आपण या आपल्या शुभास्ते हनुमान दादा धुमाळ यांचा देखील आपण सन्मान करतोय. मुकाबले को भी शुरुआत हुई है फिर से एक बार. बढ़िया शॉट लगा यहाँ पर, गैप में खेला है, 4 रन मिलेंगे. हनुमान दादा धुमाळ यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतो. आमचे लाडके आयोजक पिंकेश धुमाळ यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान. काल दमदार बॅटिंग केली, दमदार बॉलिंग केली, पण लास्ट मोमेंटला तो सामना गमावला जरूर कोरावळेनं. हार्ड लक म्हणूया, पण त्यांच्या शुभास्ते आलेल्या मान्यवरांचा सन्मान पार पाडतोय. नाउ बैक टू क्रिकेट. चलते मुकाबले की ओर. चौके के साथ बढ़िया शुरुआत. हो नक्कीच चांगली सुरुवात, कारण 44चा बाटला करायचा म्हटल्यावर धावसंख्येवर बोलबाला करावाच लागेल. गोलंदाजावर आक्रमण हे करणं आवश्यक आहे.
आणि प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख गोलंदाज जो मागील मॅच मध्ये तिसऱ्या षटकात पाहायला मिळाला होता, आता पॉवर प्ले मध्ये आला, परंतु त्याच्या विरोधात ऋषी पवारचा आक्रमण. पुढचा बॉल यावेळेस ऋषी पवारचा वार एक शाखा पॉइंट लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत जरूर, एक टप्पा घेत बॉल अडवतात आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावफलक पुढे चालला. 6 रन 6 धावा धावफलकावरती. 44चं टार्गेट आहे. 44चा पाठलाग करायचा. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा. मोर्चा बोललाय फलंदाज ऋषी पवारनं, आतापर्यंत 6 धावा. अच्छे रन स्कोरबोर्ड पर, तगड़ी शुरुआत यहाँ पर ऋषि पवार. पावर ऑफ पवार, पवार की पावर अब मैदान में दिखानी होगी. बढ़िया बल्लेबाजी करनी होगी. 44 का यदि आपको पीछा करना है तो यहाँ से अटैकिंग अप्रोच के साथ शुरुआत करनी होगी. वही टेम्परामेंट, वही पॉजिटिव माइंडसेट के साथ चौके के साथ शुरुआत. फिर 2 रन 6 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. हो नक्कीच 6 धावा जरूर लागल्या. तर त्या उर्वरित काही चेंडूंमध्ये गोलंदाज मयूरला कमबॅक करावा लागेल. आपल्या संघाचा प्रथम दर्शनीय संघाचा मेन गोलंदाज. पुढचा बॉल लोवा फुल टॉस. आक्रमण ऋषी पवारचा वार. गोलंदाजगार बॉल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, दोन्ही हात वरती. षटकार. चेक करना होगा शायद ऑनफील्ड अंपायर या बैटिंग टीम रिव्यू. पहले दिन में इस प्रतियोगिता में मेरे ख्याल से शिवप्रेमी शिरगांव टीम क्वालिफाई हुई थी और दूसरे दिन माही 11 अंबेले. दोनों ही टीमों के कप्तान आपको रिपोर्टिंग करना है, याद रखिए. ठीक 2:15 पर आपको रिपोर्टिंग करना होगा. 2:15 पर यदि आप रिपोर्टिंग नहीं करते हो तो 2 ओवर का मुकाबला खेला जाएगा. इस बात पर गौर करिए. मॉर्निंग सेशन में आज पहले मुकाबले में पेंडिंग मुकाबला जो हमने कवर किया, पाडाली टीम को हमने ऑलरेडी 2 रनों की पेनल्टी दी थी. याद रखिए अब रनों की नहीं, पेनल्टी गेंदों की दी जाएगी. 2:15 तक आपको रिपोर्टिंग करना होगा, याद रखिए. जाऊयात नेक्स्ट बॉलकडे. पहिल्या 3 बॉलवर 12 धावा. कमालीची बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषी पवार. ना फेअर डिलिव्हरी होती, वेस्टराईटच्या खाली होता. पुढचा बॉल, पुढचा चेंडूकडे जातो. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग होता या बॉलवर. आणि गुडलेन स्पॉटवर ना जणू काय एखाद्या गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी सातत्याने करण्याची इच्छा असते, परंतु सातत्याने अशा प्रकारचे बॉल एक्झिक्यूट होत नाही. ड्रीम डिलिव्हरी फॉर द बॉल. टेस्ट मैच लेंथ जिसे कहा जाता है, अक्सर जॉश हेजलवुड को हम देखते हैं, ऑस्ट्रेलियन गेंदबाज, साथ ही साथ मिचेल स्टार्क्स को हम देखते हैं. जब टेस्ट क्रिकेट के मुकाबले जब होते हैं अंतर्राष्ट्रीय स्तर पर, तब अक्सर ये गेंदे ऑस्ट्रेलियन गेंदबाज ज़्यादातर फेंकते हैं. भारतीय टीम के लिए उमेश यादव, ईशांत शर्मा ने ऐसी गेंदबाजी की थी, लेकिन इस बार देखिए लाइन खराब, लेंथ खराब, फुल टॉस दी, तोहफा दिया और बल्लेबाज ने हंसते हंसते दोनों हाथों से कबूल किया. 6 रन. नक्कीच काय कमालीचा स्ट्रोक. जर तुम्ही टप्पा टाकू शकले नाही तर मात्र तुमचा बॉल हरकत कसा करणार, आणि हरकत नसेल तर बरकत मिळणारच नाही. इससे पहले अच्छी लाइन पर यह गेंद थी. हमने जिक्र किया था जॉश हेजलवुड का, मिचेल स्टार्क का. जिस तरह से ऑस्ट्रेलियन गेंदबाज एशेस में गेंदबाजी करते हैं उस तरह की वो गेंद थी, लेकिन लाइन लेंथ से भटके तो कहा जाता है बल्लेबाज भी देते अच्छे फटके. फटका मिला ये 6 रन. आणि नक्कीच त्याचे चटके आता सोसावे लागतात संघाला, कारण 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. 44 का पीछा करना है. पहले ओवर समाप्त होने से पहले ही 18 रन स्कोरबोर्ड पर लग गए. आणि प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख गोलंदाज त्याच्यावर आक्रमण. पुढचा बॉल कट केला. बॉलला हलक्या हाताने खेळ, एक धावेचा प्रयत्न केला जातो. रनआउटची संधी. लाऊड अपील मध्ये उत्साह आहे, फक्त वजन कमी आहे, आत्मविश्वास थोड़ा कमी है. यस डेफिनेटली यहाँ पर बड़े जोरों शोरों से अपील की थी, लेकिन वो आत्मविश्वास नहीं दिखाई दिया सभी फील्डर्स में. पहले ओवर का खेल समाप्त. सिंगल के साथ स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे बल्लेबाज. पहले ओवर के बाद 19 बगैर किसी विकेट के नुकसान पर. हो, ही फार महत्वाची बाब आहे. कोणताही विकेट आले नाही आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावेत दणानून सोडलेत प्रतिस्पर्धी संघाचे, कारण 19 धावा आणि इथून पुढे समीकरण येणारे 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 25 धावा म्हणजे प्रति षटक 8.33च्या सरासरीने तुम्हाला धावा कराव्या लागतील. पहिल्या षटकाच्या हायलाईटचा विचार केला आमचे मित्र स्वप्नील आम्हाला सांगतात, पहिल्या बॉलवर 4, तदनंतर एक दुहेरी धाव, तदनंतर षटकार, पुन्हा एकदा गोलंदाजचे कमबॅक, एक निर्धाव बॉल, पुन्हा एकदा एक षटकार आणि पुन्हा एक सिंगल. म्हणजे नेक्स्ट ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ऋषी पवार स्ट्राइकवर पाहायला मिळतील. यही तो मैंने जिक्र किया कि सिंगल आखिरी गेंद पर स्ट्राइक अपने पास रखेंगे और
जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, ये आत्मविश्वास उनके बल्लेबाजी में झलक रहा है पूरी तरह से। मच कॉन्फिडेंट नजर आ रहे हैं और उसी का फायदा उठाते हुए अगले आने वाले 18 गेंदों में अब यहाँ पर बात करेंगे जीत के लिए खेल के दूसरे पड़ाव में बल्लेबाजी करती हुई टीम को जरूरत यहाँ पर 25 रनों की, केवल 25 रन 18 गेंदे। हो नक्कीच जरूर या फक्त 25 जरी असल्या तरी इथून पुढे चंदू कारलेनं जर चांगली बॉलिंग केली तर मात्र इथून कुठेतरी मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम या षटकामध्ये तो करू शकेल का हे पाहण्यासाठी दुसऱ्या षटकातील पहिला बॉल लो व फुल टॉस, पुनश्च एकदा आक्रमण, बॉलची हवाई सफर. मला आवडत नाही तडजोड, मला आवडतीये तोडफोड. ऋषी पवारच्या बॅट मधून अजून एकदा बॉल सीमा पार, मिळाल्यात अर्धा डझन. अर्थातच षटकार. पावर पैक पवार, पवार की ताकत मैदान के अंदर, पावर है इनमें भाई. कदकाती छोटी है लेकिन बड़े हिट लगाने का दमखम रखते हैं ये बल्लेबाज. स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर पर गेंदबाज के मन पर घाव करे गंभीर, और ऐसा गंभीर घाव किया है कि अब यहाँ से कितना भी मलम लगाओ इस जख्म पर, ये जख्म नहीं भर पाएगा. हो नक्की जखम देण्याचं काम करतोय आणि इथून पुढे आता समीकरण फक्त 17 बॉल आणि 19 धावांचं, म्हणजे विजयाकडे वाटचाल करणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात. और पावर पैक्ड हिट दैट वाज, क्या ताकत लगाई बल्लेबाज ने. विश्वास नहीं हो रहा है कि इतने छोटे कद काठी के खिलाड़ी ऐसे स्ट्रोक लगा सकते. टेम्मा बबुआ को देखिए भाई. नक्कीच पुढचा बॉल ऑन साइडला, अजून एकदा बॉल जाईल सीमा रेषा पार, मिळतील अजून एकदा अर्धा डझन, म्हणजे मागचा अर्धा आणि हा अर्धा डझन. अर्थातच 1 डझन मिळाला 2 बॉलवर. सोनापाड़ा टीम से खेलते हुए मैंने एक खिलाड़ी को देखा था पिछले साल सारिका होटल के मैदान पर, राजू राठौड़ भाई. छोटे कद के खिलाड़ी लेकिन क्या बल्लेबाजी करते थे. लेकिन ऋषि पवार की पावर कुछ अलग है भाई, ये खुद में खास है. और बात करूंगा मनस्वी 11 अंबेले टीम के लिए तगड़ी बल्लेबाजी इन्होंने की. शुरुआती दौर में आए और जयेश ने अब तक एक गेंद भी नहीं खेली है. नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़े और एंजॉय कर रहे हैं बैटिंग. ऋषि पवार की पावर झलक रही है इनके बल्लेबाजी में. हो नक्कीच चांगली बॅटिंग करतोय. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू राजा है इस गाव का, इस गाव में तू मेहमान बन के आया कर. आणि हा मेहमान आलाय खरा आणि इथून मात्र चांगलीच खातिरदारी करण्याचं काम करतो. अगली पेशकश कट करने का प्रयास कर, विकेट इस बार पॉइंट पर. जितनी ज्यादा ताकत है उतनी नजाकत भी है इस खिलाड़ी के पास. क्रिकेट ये खेल केवल ताकत का नहीं तो नजाकत का भी है, और नजाकत दिखाई. बैकफुट पर गए, हल्का कट किया, पॉइंट पर एक सिंगल, 2 रन चुराए. हो नक्कीच खातिरदारीची गोष्ट करत होतो. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहिला कोरावळीच्या अगेन्स्ट डोंगर नावे. काय हाय व्होल्टेज ड्रामा अक्षरशः पाहायला मिळाला होता आपल्याला. नक्कीच शेवटचा सामना ज्याच्यामध्ये कोरावळी संघाला मात दिली डोंगर नावे संघाने. डोंगर नावे संघ खरं तर बक्षीस पात्र फेरीत दाखल झाला, परंतु चांगली मॅच इथे सुद्धा घडते. इथे मात्र धक्का. क्रमांक पहिला, रनआउट स्वरूपात, धावबाद स्वरूपात, फलंदाज बाद. डायमंड डक, एक गेंद भी इन्होंने खेली नहीं और मैदान के बाहर, बस अंदर गए थे ऋषि पवार की बैटिंग देखने के लिए और रनआउट के माध्यम से आउट हुए. अब हो नक्कीच एक आठवण जरूर करून देईन. एक सीझन वेस्ट इंडिजचा हार्ड हिटर निकोलस पुरन IPL मध्ये खेळत असताना एकाच सीझनमध्ये डायमंड डकचा शिकार झाला होता. त्याच सीझनमध्ये गोल्डन डक, त्याच सीझनमध्ये सिल्वर डकचा शिकार, म्हणजे 0 बॉल 0, 1 बॉल 0, 2 बॉल 0 असा सुद्धा आउट झालेला आहे. आणि इथे मात्र डायमंड डकचा शिकार फार कमी असं पाहायला मिळतं. तो चलिए अब आने वाली 14 गेंदें जीत के लिए केवल 11 की दरकार होगी. जितने स्कोरबोर्ड पर रन लगे वो पूरे रन सिर्फ और सिर्फ अकेले बल्लेबाज ऋषि पवार ने बनाए. परंतु आता नौका फलंदाज नॅट नंबर 3 ज्याची वाट संपूर्ण प्रेक्षक पाहत होता, अक्षय पवार. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये पहिला खेळाडू बघतोय मी जो खरतर आय प्रोटेक्टर लावून खेळतोय. पहिला बॉल सामना करतोय अक्षय. पहिला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, लाऊड अपील, परंतु इथे काय घडतंय, सलग 2 बॉलवर धावबाद स्वरूपात 2 धक्के दिलेत. इथे मात्र मोठा मासा गळाला लावलाय ऋषि पवार. 10 बॉल 33 ची खेळी साकारून मैदानाच्या बाहेर. कशाला कशाला धावलास र, अन्न धावता धावता रनआउट झालास र. आगाऊपणा इथे फलंदाजा आपल्याला पाहायला, मैं जरूरत नहीं थी. देखिए इस रन की, हाथों में गेंद थी, इतने अच्छा बल्लेबाजी कर रहे हो, क्या जरूरत है इस रन की. लेकिन कॉलिंग यहाँ पर खराब नजर आई, तालमेल नहीं नजर आया दोनों ही बल्लेबाजों में, और उसी का फायदा आनंदवाडी टीम ने उठाया. हो नक्कीच. आणि हे फिल्डर्स चांगली फिल्डिंग करतात. आता ते सांगतायत की इथून पुढे जरूर 13 बॉलमध्ये 11ची गरज आहे, परंतु इथून सुद्धा हा सामना
फाइट केला जाऊ शकतो. पलटवार हो सकता है इस मुकाबले में, लेकिन उसके लिए गेंदबाजी अटैक और थोड़ा पावरफुल आपको बनाना होगा. फिर से एक बार कमेंट्री बॉक्स एंड से चैंपियन चंदू. तो चलिए इस बार ऑन साइड पर आई प्रोटेक्टर लगा कर आए, आंखों की देखभाल करना जानते, लेकिन बल्लेबाजों पर देखिए, गेंदबाजों पर कोई दया नहीं दिखाते ये बल्लेबाज. जैसे आया रेंज में फेक दिया सीधे वाइडिश लॉन्ग ऑन के बाहर 6 रन. कमालीचा फटका स्लॉट मध्ये अर्थातच पुढ्यात टाकला होता आणि तिथून मात्र कसा सोडेल या बॉलला. आता मात्र तुम्हाला चटके सोसावेच लागतील, कारण जर खराब गोलंदाजी केलीत ना, आधीच धावफलकावरती धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अचूक लाईन लेंथ नाहीये, लाईन लेंथ बिघडली ना की फलंदाज सोडणारच नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला, अक्षरशः 39 धावा लागल्यात. अब केवल जीत के लिए 5 रन चाहिए. पूरी तरह से ऋषि पवार ने डोमिनेटिंग अप्रोच दिखाया इस सत्र में, और साथ ही साथ जैसे ही स्ट्राइक मिली अक्षय पवार को, उसने भी बड़ा हिट लगाया. म्हणजे कमालीची बॅटिंग. आता तर एवढंच म्हणेन की या मॅच मध्ये काहीशे बॉल शिल्लक आहेत, 12 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 5 ची गरज असताना आता कशा प्रकारचे फटके पाहायला मिळतील क्या पता भाई ये बल्लेबाजों के मन में क्या चलता है, क्योंकि सिंगल लेकर भी ये मुकाबला जीत सकते, एक बड़े हिट से भी मुकाबला फिनिश हो सकता है, लेकिन डिपेंड्स ऑन बैट्समैन. जैसी खराब गेंद मिली तो बड़ा हिट लगा सकते थे, थोड़े फंबल हुए डीप लॉन्ग ऑन पर. 1 रन यहाँ पर मुकम्मल. 4 रनों की अभी भी दरकार इस मुकाबले को जीत के लिए. मनस्वी 11 ओम साई आंबेले. मनस्वी 11 अंबेलेच्या अगेन्स्ट खेळत असताना आनंदवाडीला पाहता. आनंदवाडी थोडीशी पिछाडीवर आहे. आता 11 बॉल 4 ची गरज आहे. पुढचा बॉल, हो चांगला चेंडू होता, ऑफ ब्रेक केला होता, परंतु अशा गोष्टी तुम्ही करू शकत नाही. आधीच धावफलकावरती धावा म्हणजे बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त आहे. आमदनी 98 आणि खर्चा रुपया होत असताना पाहायला मिळतो. आधीच कर्ज बाजार है आणि त्यात उसना शेजारी. अब यही कहना होगा, क्योंकि पहले ही रन कम स्कोरबोर्ड पर और ऐसी अक्सर गलती आप करोगे तो ये मुकाबला आपको गंवाना होगा. अब जीत के लिए केवल 2 रनों की दरकार. 10 बॉल 2 ची गरज. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल मागे चालला, शॉट फाईन लेगला. आता फिल्डिंग चांगली, ओव्हरथ्रो झाला आणि तिथून मात्र आता पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावेचा सोसावा लागतोय प्रतिस्पर्धी संघाला. आता समीकरण 9 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. अब पूरी तरह से इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बना चुकी है टीम मनस्वी 11 ओमसाई आंबेले, क्योंकि जिस तरह से डोमिनेटिंग अप्रोच के साथ बल्लेबाजी की शुरुआती दौर में ऋषि पवार ने, और बाद में अक्षय ने जो फिनिशिंग टच दिया इस पूरे इनिंग को, हैट्स ऑफ टू यू गाइस. बहुत बढ़िया. ऋषि की प्रशंसा की जाए उतनी कम, ट्रेंट बोल्ट ऑफ मुरबाड जयेश की प्रशंसा की जाए उतनी कम. तो चलिए जरूरत थी क्या, लेकिन अंपायर का इशारा. चलिए मैच फिनिश भाई, ये जीता मुकाबला मनस्वी 11 ओमसाई आंबेले ने. ढेर सारी शुभकामनाएं आंबेले टीम. हार्ड लक टफ लक कहेंगे. दूसरी तरफ अच्छा संघर्ष रहा यहाँ पर टीम शिव शंभो स्पोर्ट्स आनंदवाड़ी. अगली प्रतियोगिता के लिए ढेर सारी शुभकामनाएं. तो चलते हैं मैन ऑफ द मैच की ओर. कौन नजरिया सामने हीरो?